नमस्कार. मी आणि स्वामी परिवारात आपलं सहर्ष स्वागत आहे. भक्तांनो, मी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात, प्रत्येक अडचणीत स्वामी समर्थ आणि दत्तगुरूंचे मार्गदर्शन घेऊन उभी असते. आजचा विषय तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या घरातील अशा एका स्थानाची जिथे प्रत्यक्ष अन्नपूर्णा मातेचा वास असतो. होय, मी बोलत आहे आपल्या पवित्र स्वयंपाकघराविषयी. स्वयंपाकघर हे केवळ जेवण बनवण्याचे ठिकाण नाही, ते आपल्या घराची ऊर्जा, आपली आर्थिक स्थिती आणि कुटुंबाचे आरोग्य ठरवत असते. आपल्या घरातील वस्तू आपल्याला अनेकदा गुप्त संकेत देत असतात, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. काही वेळा आपल्याला असे वाटते की अरे, ही वस्तू अचानक संपली कशी? पण यामागे एक मोठे गूढ दडलेले असते. आज मी तुम्हाला अशा 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या स्वयंपाकघरातून अचानक संपणे हे मोठे अशुभ संकेत घेऊन येतात आणि त्यावर कोणते प्रभावी उपाय करायचे हेही मी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप मोलाची आहे. चला तर मग पाहूया ती पहिली महत्त्वाची गोष्ट कोणती आहे ते. पहिली गोष्ट म्हणजे मीठ. अचानक मीठ संपणे आणि त्याचे गूढ काय आहे? तर स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे मीठ असते. मीठाला वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मीठ हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते आणि धन समृद्धीचा स्रोत मानले जाते. मिठाचा संबंध थेट राहू ग्रहांशी जोडला गेलेला आहे, म्हणून त्याचा योग्य वापर आणि साठा घरात सकारात्मकता टिकवून ठेवत असतो. तर काय आहे अशुभ संकेत त्याचे? तर जर तुमच्या घरात स्वयंपाक करताना किंवा अगदी घरातले मीठ पूर्णपणे रिकामे झाले आणि तुम्हाला लगेच मीठ आणावे लागले, तर हा मोठा अशुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ असा असतो की तुमच्या घरातील सकारात्मकता कमी झालेली आहे आणि राहू ग्रहांचा प्रभाव वाढू शकतो. अचानक मीठ संपल्यास घरात आर्थिक चणचण किंवा कर्जाचा ताण वाढू शकतो. तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे किंवा गैरसमज वाढू शकतात. तर यावर आपण काय उपाय करायचा? तर यावर त्वरित उपाय काय करायचा? तर मीठ घरात पूर्णपणे संपू देऊ नका. मीठ आणायला जाताना कधीही मंगळवारी किंवा शनिवारी मीठ खरेदी करू नका. शक्य असल्यास मिठाचा साठा नेहमी काचेच्या किंवा मातीच्या भांड्यातच ठेवा. मीठ संपल्याचे लक्षण असल्यास दुसऱ्या दिवसापर्यंत थांबा आणि घरात मीठ आणण्यापूर्वी एक छोटा उपाय करा. एका वाटीत थोडे मीठ घ्या आणि त्यात 2 लवंगा टाकून ते मीठ देवघरासमोर ठेवा आणि दुसऱ्याच दिवशी ते मीठ डब्यात भरा. हा उपाय केल्यास राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि आपल्या घरात पुन्हा लक्ष्मीचा वास सुरू होत असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद. हळद संपणे आणि गुरुग्रहांचा आशीर्वाद. भक्तांनो, हळद ही केवळ मसाल्याचा पदार्थच नाही, ती पवित्रता, सौभाग्य आणि गुरुग्रहांचा प्रतीक आहे. प्रत्येक पूजा, प्रत्येक शुभ कार्यात हळदीला अग्रगण्य स्थान दिलेलं आहे. गुरुग्रहाला समृद्धी, ज्ञान आणि विवाहात यश देणारा ग्रह मानले जाते. तर काय आहे त्याचे अशुभ संकेत ते पाहूयात. जर तुमच्या स्वयंपाकघरातील हळदीचा डब्बा अचानक पूर्णपणे रिकामा झाला,
तर तो गुरुग्रहाच्या कमजोर होण्याचा संकेत मानला जातो. अशा परिस्थितीत तुमच्या कामात अडथळे येण्याची जास्त शक्यता वाढते. महत्त्वाचे निर्णय चुकतात आणि शुभ कार्यात विलंब होऊ शकतो. अविवाहित मुलींच्या विवाहात अडचणी येतात आणि कुटुंबातील मान सन्मान देखील कमी होऊ शकतो. तर यावर काय उपाय करायचा? तर यावर त्वरित काय उपाय करायचा ते पाहूयात. हळद घरात संपल्याचे लक्षण असल्यास तातडीने हळद भरण्यापूर्वी एक उपाय करा. थोडीशी हळद एका पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून ती तुमच्या देवघरातील गणपती बाप्पा किंवा विष्णुदेवाला अर्पण करा आणि नवीन हळद आणल्यानंतर ती डब्यात भरताना मनातल्या मनात गुरुदेवांना तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करा. हळद नेहमी गुरुवारच्या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. या उपायाने गुरुग्रहांची कृपा तुमच्यावर कायम राहत असते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पीठ आणि धान्य. अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद. पीठ म्हणजे गहू किंवा इतर धान्यांचे पीठ, जे आपल्या अन्नसाठ्यांचे प्रतीक आहे. स्वयंपाकघरात पीठ किंवा धान्य असणे हे घरात अन्नपूर्णा मातेचा वास असल्याचे दर्शवत असते. घरात धान्याचा साठा असणे म्हणजे घरात कधीही दारिद्र्य येत नाही अशी श्रद्धा आहे. याचे काय संकेत असतात? तर धान्यांचे डबे किंवा पिठाचा डब्बा तळातून पूर्णपणे खरवडला जाणे म्हणजेच अगदी शेवटचा कणही शिल्लक नसणे हा मोठा गंभीर संकेत आहे. याचा अर्थ अन्नपूर्णा मातेची नाराजी तुमच्या कुटुंबावर येऊ शकते. घरात गरिबी किंवा आर्थिक संकट येण्याची शक्यता असते. कुटुंबातील सदस्यांना खाण्याच्या समस्या किंवा आरोग्याच्या तक्रारी सुद्धा वाढू शकतात. तर यावर आपण त्वरित उपाय करायला पाहिजे. तो काय पाहिजे? तर पिठाचा डब्बा नेहमी धान्याचे कंटेनर कधीही पूर्णपणे रिकामे होऊ देऊ नका. डबा अर्धा असतानाच त्यात नवीन पीठ भरा. पिठाच्या डब्यात नेहमी 5 तुळशीची पाने किंवा 2 तेजपत्ता ठेवून द्या. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते. नवीन पीठ भरताना पहिल्यांदा थोडे पीठ एका वाटीत घेऊन त्यावर हळदी कुंकू लावा आणि अन्नपूर्णा मातेला धन्यवाद द्या. हा छोटा उपाय घरात सतत धन समृद्धी टिकून ठेवण्यास मदत करत असतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे तेल आणि तूप. तेल तूप शनिदेवाचा प्रभाव आणि आरोग्याचे रहस्य असतात. तेल आणि तूप हे दोन्ही ऊर्जा आणि आरोग्याचे स्रोत आहेत. विशेषतः तेल याचा संबंध थेट शनी ग्रहाशी जोडलेला आहे, तर तूप हे शुक्र आणि गुरु ग्रहांचे प्रतीक आहेत. हे पदार्थ घरात स्नेह आणि आरोग्य टिकवून ठेवत असतात. तर काय असतात याचे संकेत? तर स्वयंपाकघरात तेल किंवा तूप अचानक पूर्णपणे संपणे हे एक अशुभ संकेत मानले जाते. विशेषतः शनिवारी तेल संपणे हे शनिदेवाच्या कोपाचे कारण बनू शकते. यामुळे घरात अचानक आजारपण, अपघात किंवा कोर्ट कचेरीची कामे वाढू शकतात. तसेच तुपाचा साठा अचानक संपल्यास घरात आनंद आणि सुखशांती कमी होऊ शकते. तर आपण त्यावर एक त्वरित उपाय करायला हवा. तो म्हणजे तेलाचा साठा कमी होत असल्यास शनिवारच्या दिवशी तेल दान करा. हे शनिदेवांना शांत करण्याचा उत्तम उपाय आहे. घरात तेल भरण्यापूर्वी एका वाटीत तेल घ्या आणि त्यात काळी उडीद किंवा तीळ टाकून ते तेल शनी मंदिरात किंवा एखाद्या गरजूंना दान करा.
तूप संपल्यास शक्य असल्यास गाईचे तूप मंदिरात किंवा देवघरात दिवा लावण्यासाठी वापरा आणि मगच नवीन साठा भरा. याने आरोग्य चांगले राहते आणि शनिदेवाचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो. तर भक्तांनो, हे होते आपल्या स्वयंपाकघरातील अशा 4 गोष्टी ज्या अचानक संपल्यास आपल्याला मोठे संकेत देतात. हे संकेत केवळ अंधश्रद्धा नाहीत, तर आपल्या घरातील ऊर्जा आणि ग्रहांशी जोडलेले सूक्ष्म नियम आहेत. हे उपाय आपल्याला केवळ संकटातून वाचवतच नाहीत, तर आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वाससुद्धा टिकवून ठेवत असतात. चला तर मग, मला आशा आहे की ही सर्व माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आता तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न विचारते. या 4 गोष्टींपैकी अशी कोणती गोष्ट आहे जी तुमच्या घरात अनेकदा अचानक संपते? त्यांचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. म्हणून या व्हिडिओला लाईक करा. ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच अद्भुत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन महत्त्वपूर्ण विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.